श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण अनेकांच्या घरामध्ये भांडणं होत असतात, मग त्या भांडणावर उपाय काय, ते भांडणं होऊ नये यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजे याविषयी माहिती बघणार आहोत। तर बघा, भांडणं हे अनेकांच्या घरामध्ये होत असतात, मग त्या भांडणामुळे पती पत्नी यांचं नातं खराब होतं। कधी-कधी वडिलांचं आणि मुलाचं भांडण होतं, कधी-कधी भावाभावामध्ये भांडणं होतात। यामुळे आपल्या घरातील वातावरण अशांत होऊन जाते, कोणाचं कोणाशी पटत नाही। अशा वेळेस आपल्याला काही उपाय करायचे आहे। तो उपाय म्हणजे रोज सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय तसेच दात घातल्याशिवाय तुम्हाला एक पोळी बनवायची आहे। आपल्या हाताने पोळी बनवायची, त्या पोळीला थोडंसं तेल लावून ते काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे। हा प्रयोग रोज करावा। दुसरं, घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करावा आणि रात्री त्या शंखामध्ये पाणी भरून दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा सकाळी त्यातलं पाणी घेऊन पूर्ण घरामध्ये शिंपडून टाकावे। यामुळे घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये चांगलं वातावरण निर्माण होते, मनातला कलह दूर जातो। तसेच शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी दळण आणायचे आहे, त्याच्यामध्ये हरभरा टाकायचा आहे आणि ते दळणाच्या पोळ्या बनवून घरातल्या सगळ्यांनी प्रेमाने आणि आनंदाने खायचे आहे। या 3 उपायांपैकी कोणताही एक उपाय किंवा 3ही उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज करावे आणि असे केल्यास तुमच्या घरातील वातावरण लगेच निवळायला सुरुवात होईल आणि याची अनुभूती तुम्हाला हळूहळू येईल। घरातील वातावरण चांगलं होईल आणि भांडणं कायमचे मिटून जातील। श्री स्वामी समर्थ।